मित्रांनो, राज्यात SIR अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे, ज्याच्या अंतर्गत 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राज्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे आणि मतदारांना आपले ऑफलाईन पद्धतीने जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म भरून BLO कडे सादर करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे। BLOच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीने आलेले फॉर्म हे ऑनलाईन केले जाणार आहेत आणि हा कार्यक्रमाच्या अंतर्गत जे काही मतदार आपला डाटा देतील त्यांची नावं मतदार यादीमध्ये येणार आहेत। मग आपण ऑफलाईन पद्धतीने BLO कडे डाटा तर दिला, आपला फॉर्म भरून दिला, परंतु तो फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट करण्यात आलेला आहे का, आपला जो काही SIR चा डाटा आहे तो अपलोड झालेला आहे का, हे ऑनलाईन पद्धतीने चेक कसं करायचं, कसं पाहायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि जर तुमचा फॉर्म सबमिट झाला नसेल तर काय करायचं हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, गुगलच्या माध्यमातून जस्ट वोटर सर्च करू शकता। वोटर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिलीच वेबसाईट दिसणार आहे, आपण पाहू शकता votereci.gov.in सिटीजन सर्व्हिस पोर्टल। याच्यावरती आल्यानंतर आपण पहिली ऑप्शन पाहू शकता, फिल इन्युमरेशन फॉर्म, याच्यावरती क्लिक करायचे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय मागितलं जाते, मोबाईल नंबर किंवा तुमचा जो काही वोटर ID नंबर आहे तो टाकावा लागणार आहे आणि दिलेला कॅप्चा कोड। आता तुम्ही जर यापूर्वी साइन अप केलेलं नसेल, तुमचा मोबाईल नंबर वगैरे दिलेला नसेल तर खाली साइन अपची ऑप्शन आहे, या साइन अप वरती क्लिक करायचे। साइन अप वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचा वोटर ID नंबर विचारला जाईल, त्याच्या संदर्भातील माहिती विचारली जाईल आणि तुमचं साइन अप या ठिकाणी केलं जाईल। आता तुम्ही ऑलरेडी साइन अप केलेले तर तुम्हाला या ठिकाणी साइन करायचे, तर त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर किंवा तुमचा मतदार कार्ड नंबर हे टाकू शकता आणि टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचे। तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, आलेला OTP एंटर करून व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करायचे। व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन होणार आहे। लॉग इन झाल्याबरोबर तुम्हाला काय माहिती विचारली आहे की तुमचं सर्वात प्रथम राज्य निवडायचे, SIR 2026 ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्ट्र। याच्यात महाराष्ट्र सिलेक्ट करायचे। महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला विचारला जातोय तो म्हणजे इपिक नंबर, तर आपला जो काही वोटर ID नंबर आहे तो वोटर ID नंबर या ठिकाणी टाकायचा आणि सर्च करायचे। सर्च केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाते, युअर फॉर्म हॅज बीन ऑलरेडी सबमिटेड, फॉर मोर डिटेल कॉन्टॅक्ट युअर BLO, म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि याच्या संदर्भातील अधिक माहिती हवी असेल तर BLO कडे संपर्क करा। पण एखाद्या केसमध्ये जर तुमचा फॉर्म सबमिट झालेला नसेल तर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी फॉर्म दाखवला जाणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर माहिती भरून दिलेली नसेल तर तात्काळ ती माहिती BLO कडे भरून द्यायची आहे आणि BLO कडे भरून जर दिलेली असेल तर संपर्क करून आपला फॉर्म अपलोड करण्याच्या संदर्भात विचारणा करायची आहे। काही कागदपत्राची अपूर्तता असेल तर त्याची पूर्तता करायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 2 मिनिटांमध्ये आपला हा SIR चा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सबमिट झालाय का हे चेक करू शकता आणि नसेल झाला तर त्याचा पाठपुरावा घेऊ शकता। धन्यवाद।